या ठिकाणी कल्याण पूर्व शहर प्रमुख सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे। त्यानंतर त्यांचं स्वागत करायचं आहे। आदरणीय महेशदादा गायकवाड या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। तसेच त्यांच्याबरोबर उपस्थित संघटक प्रशांतदादा बोटे यांचंही आगमन झालेलं आहे। विभाग प्रमुख दशरथ शिरोळे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी। सुजाताबाई शिंदे या करतील। कल्याणपूर्वच्या नगरसेविका सौ सुशीलाताई माळी यांचं स्वागत निर्मलाताई नवाळे करतील। सर्व पाहुण्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचंय। सौ गोजरीताई इथे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत। आपल्या कल्याण शहराचे शहर प्रमुख श्री महेशजी गायकवाड यांचं स्वागत। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री विभाग प्रमुख शंकरजी पाटील हे करतील। या कार्यक्रमाला उपस्थित श्री कल्याणजी धुमाळ यांचं स्वागत उपशाखा प्रमुख मितेशजी भोसले करतील। माजी नगरसेवक श्री शरदजी पावशे यांचं स्वागत। शाखा प्रमुख श्री राजू भाटी शाखा प्रमुख यांचं इथे हार्दिक स्वागत। महिला उपोषण संघटक सौ नेहा मरे या इथे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत। सीमा रसाळ करतील। माझी आपल्या शहर प्रमुखांना नंबर फोटो काढण्याकरता कॅमेरामॅनला आपले पत्रकार इथे उपस्थित आहेत। रुपये जागा करून द्यायची, दोनच महिना पुढे यायचंय, बाकी सर्वांना आपण चिठ्ठी वाटप करणार आहोत। वरती वरती दोन काळामध्ये काकांचा वाढदिवस आहे। हॅपी बर्थडे टू यू काका। मारुती राजेश्री मारुती राजे काका इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे वाढदिवस सारांनी जोरदार टाळ्या वाजवल्या। काकांचा म्हणजे आवाज त्यांचा फार सुंदर असा टाळ्यांचा झाला पाहिजे, थांबण्याला पाहिजे टाळ्या। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका। बाकी सर्वांनी आता आपल्या करताच आहे। इथे आलेला प्रत्येक नागरिक ज्येष्ठ नागरिक छत्री घेऊन शिवसेना धर्मवीर साहेब त्यांना अभिवादन करून आजच्या ज्येष्ठ नागरिकांच्या छत्री वाटपाचं ज्यांनी आयोजन केलं ते आपले सर्वांचे लाडके शरद महेशजी गायकवाड। तसेच 11 वर्ष म्हणजे सतत नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम चालू केलेला। नगरसेवक असताना सुद्धा कार्यक्रम करत नाही, परंतु आपल्या सर्वांचे जे लाडके आहेत महेश दादा हे अगदी मरणाच्या दारातून या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे आपल्यात परत आलेले आहे। तुमची आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी ही खूप फार मोठी गोष्ट आहे। कारण बघा, एखादं पुण्यकर्म आपण करत असतो त्याचं प्रायचित हे प्रवेशाने त्यांना दिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांची सेवा जनतेची करण्यासाठी आपल्यामध्ये त्यांना परत पाठवलेलं आहे। आणि त्याच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ नगरसेवक राजारामजी पावशे, शहर संघटक कृष्णाताई, नगरसेविका माळीताई, संगीताताई, विभाग संघटक सुनीता गोजरे, तसे संपूर्ण व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिकांना माझं नम्र अभिवादन। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देते की आपण ह्या लोकसभेमध्ये आपले सर्वांचे लाडके खासदार यांची आपण सर्वांनी मतदान करून हॅट्रिक पूर्ण केली, त्याबद्दल तुम्हा पूर्वेतील सर्व नागरिकांना, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मतदारांना सगळ्यांना मी धन्यवाद देते, खासदारांच्या वतीने, मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने। कारण बघा, एक काम करणाऱ्या खासदाराला आपण निवडून दिलेलं आहे। पूर्वीचं कल्याणपूर्व आत्ताचा कल्याणपूर्वेचा जो कायापालट झालेला आहे, आपले शिवसेनेचे नगरसेवक आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभे राहणारे आपले सर्वांचे लाडके खासदार अजूनही कल्याणपूर्वेचा खूप कामं करायची आहेत त्यांना, म्हणून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजय केला। परंतु कुठेतरी एक खंत वाटते की काही लोक मुद्दाम आता ही बोलण्याची वेळ आहे की खोटे नाटे
आपल्या मतदारांमध्ये पसरवून आणि आपल्या मतदारांची दिशाभूल केली गेली. ह्या मतदानाच्या वेळेस मी मुद्दामून बोलेल की संविधान बदलणार. अहो, कुणाचा बापही अजून जन्माला येणार नाही की संविधानाला हात लावायचा. संविधानाची एक अक्षर सुद्धा बदलण्याची ताकद कुणामध्ये नाही. परंतु ह्या विरोधकाने मुद्दामून दलित समाजाची दिशाभूल करावी, मुस्लिम समाजाची दिशाभूल करावी, ख्रिश्चन समाजाची दिशाभूल करण्याचं काम ह्या विरोधकांनी महाविकास आघाडीचा मुद्दा आम्ही कधीच बोललो नाही. परंतु खोटं करून मतदारांची दिशाभूल करून मतदान मिळवण्याचं काम ही वेळ नाहीये. परंतु खूप वाईट वाटतं की जे खासदार इतकं जीव तोडून काम केलं आपल्या मतदारसंघामध्ये, अरे मतं मागायची आपल्याला वेळच जायला नव्हती पाहिजे. मतदारांची स्वतःहून मतदान करायला बाहेर पडायला हवं होतं. ही खरोखर खंत वाटते. परंतु विरोधकाने इतकं रान उठवलं की संविधान बदलणार, संविधान बदलणार. अहो नाही हो, कोण जन्माला येणार? बाबासाहेबांनी असं संविधान बनवलं तर कोण असा जन्माला येणार नाही की संविधानाचा एक अक्षर सुद्धा घटनेमधला बदलू शकतो. परंतु खोटं बोलण्याची सीमा असते. मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला विरोधकांनी जाऊ नका. तुम्ही कामं करा. आम्ही कामं करून मतं मागतो मतदारांकडे. शिवसेना मुख्यमंत्री साहेब अगदी पायाला अगदी चाकं लावून महाराष्ट्रभर काम करत असतात आपल्या सगळ्या जनतेसाठी. म्हणून खूप वाईट वाटतं. तुम्ही याच्यापूर्वीचे मुख्यमंत्री बघा आणि आताचे आपले एकनाथजी शिंदे बघा. अहो, महाराष्ट्रभर जिथे कुठली घटना घडली ना, अपघात कुठे झाला तर सगळ्यात आपले मुख्यमंत्री साहेब पोहोचतात. मग वाईट वाटतं नाही ह्या गोष्टी. तर विरोधकांच्या खोटं बोलण्याला बळी पडू नका ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. मतदारांना मतं मिळवण्यासाठी खोटं बोलण्याची ही विरोधकांची हेच झालेलं की खोटं बोलून मतं मिळवण्याची. जसं त्यांनी लोकसभेला मतदारांची दिशाभूल करून संविधान बदलणार, लोकशाहीला धोका. अहो, आपला भारत देश हा लोकशाहीचा देश आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही आणलेली आहे. तिथे कुणीही काही करू शकत नाही. लोकशाही आहे म्हणून आपण मतदान करतो. तरी आपले महिला त्यांच्या पाठीशी थांबून उभे राहतात आणि त्यांची जी काही समस्या असेल, जी काही तक्रार असेल, जे काही काम असेल ते करून देतात. ही शिकवण आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून शिकवलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्व मतदारांना, माझ्या ज्येष्ठ नागरिकांना मी धन्यवाद देते. असंच आपण शिवसेने पाठीशी, महिलाच्या पाठीशी, खासदारांच्या पाठीशी, मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहा असा विश्वास व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. छत्री वाटपाला उपस्थित असलेल्या महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, सगळ्यांची नावं घेत नाही कारण फार उशीर झालाय. या कार्यक्रमाचे आयोजक आणि कल्याण शहर प्रमुख महेशजी गायकवाड आणि सर्व व्यासपीठ, सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या महिला पदाधिकारी, अत्यंत मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ नागरिक, या कार्यालयात आल्यानंतर महेश गायकवाडच्या किंवा शिवसेनेच्या कार्यालयात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरती नेहमीच हसू असतं. त्याचं कारण असं आहे की त्यांची सेवा 100% होते. महेश गायकवाडांकडून होते आणि शिवसेनेच्या सगळ्याच कार्यालयातून होते. मी आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सांगेन, जसं महेश गायकवाडांनी सांगितलं तसं सर्वप्रथम आपण आपली काळजी घ्या. आपल्याला येणाऱ्या कुठल्याही अडचणीसाठी संपर्क साधा. आपल्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला पुरवल्या जातील. आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तर ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात पावलं उचललेली आहेत आणि त्यांच्या हातून खूप सत्कार्य होणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्याशी नेहमी संपर्क साधा, महेश गायकवाडांशी संपर्क साधा. आज छत्री वाटपाचा हा कार्यक्रम आहे. साहेबांनी सांगितलं, महेश गायकवाडांनी, की आम्ही नेहमीच मदत करतो, परंतु पावसाळ्याच्या वेळेला ज्येष्ठ नागरिकांना काही काही वेळेला छत्री देखील उपलब्ध होत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक आम्ही पाहिले ज्यांना पेन्शन आहे त्यांना दुःखाची गोष्ट वाटते की त्यांना त्यांच्या कुटुंबातील लोक रिक्षाने घेऊन जातात पेन्शन घेण्यासाठी. पेन्शन घेतली की त्यांना 100-200 रुपये देतात आणि घरी पाठवतात. अशी खूप वाईट परिस्थिती ज्येष्ठ नागरिकांची आहे. कितीतरी ज्येष्ठ नागरिक आम्ही पाहिलेले आहेत
की कल्याणच्या ब्रिजवरती अगरबत्ती आणि मेणबत्ती विकतायत अशी दुरावस्था झालेली आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची. म्हणून याच्या पुढे होणारे ज्येष्ठ नागरिक, याच्या पुढे होणारे सेवानिवृत्त, त्यांना मी एवढंच सांगेन, आपण कमावलेला पैसा आता इथे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सांगेन, आपल्याकडे असलेला पैसा हा आपण आपल्यासाठीच ठेवा. आपण भावनेपोटी जातो आणि माझ्या मुलाला घर घ्यायचं आहे, माझ्या मुलीला घर घ्यायचं आहे, लग्न करायचं, लग्न तर करायचंच आहे, त्याबद्दल काय वाद नसतो, तो खर्च आई वडिलांना करावाच लागतो. परंतु आपल्याकडे असलेली पुंजी आपण त्यांना वाटून टाकतो आणि मग आपली परिस्थिती खरंच खराब होते. ते नाना पाटेकरचा कोणता तरी चित्रपट येऊन गेला, चित्रपटाचं नाव काय, नटसम्राट. तर नटसम्राट मध्ये आपण पाहिलं असेल, म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी नसेल पाहिलं, नक्की पाहावा तो चित्रपट. ज्यांनी वाटून दिले त्यांच्यासाठी नाही काय करू शकत, पण ज्यांच्याकडे शिल्लक आहे त्यांनी तुमच्याकडेच तो पैसा ठेवा. अहो, तुमच्यानंतर तो पैसा तुमच्या मुलाबाळांचाच आहे. सध्या तरी तर तुम्ही त्याचा उपयोग घ्या, म्हणजे कोणाकडे तुम्हाला हात पसरावा लागणार नाही. शिवसेना पक्ष हा सदैव तुमच्यासाठी आहेच. म्हणून ही आपल्या सगळ्यांना विनंती केली. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात. मगाशी आमच्या छायाताईंनी सांगितलं, जो काम करतो त्याच्याच मागे नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे. परंतु ह्या लोकसभेमध्ये, या कल्याण शहरामध्ये, या विधानसभेमध्ये आम्ही पाहिलं, काम करणाऱ्याला काही किंमतच नाही. अशा प्रकारचं मतदान झालं. अशा प्रकारचं का मतदान झालं तर मतदारांना विरोधकांनी दिशाभूल केली, फसवलं आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने मतदान करायला भाग पाडलं. त्याचे एक दोन उदाहरण देईन मी आपल्याला. आपण चक्रीवादळाचा कार्यक्रम करत असतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकरजी, जिल्हा प्रमुख वाघमारेताई, शहर संघटक ठाकरेताई, नगरसेविका संगीता गायकवाड, सुशीलताई माळी, भोजरेताई, मुठेताई, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमचे ज्येष्ठ नगरसेवक राजाराम पावशीजी, कल्याणची धुमाळ, वैसलची सरोदे, शहराची पावशे, या ठिकाणी उपस्थित असलेले युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, रोहित टुमने, यशवंतराव, मधुर म्हात्रे, उपस्थित सर्वच युवा सेनेचे पदाधिकारी, महिला भगिनी, शिवसेना महिला आघाडी आणि माझ्यासमोर बसलेले असंख्य ज्येष्ठ नागरिक, या कल्याण शहराचे मायबाप. खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम आपण राबवतो, आम्ही घराचा काही लोकांना आधार देऊ शकत नाही, पण पावसापासून वाचण्यासाठी छत्रीचा आधार देऊ शकतो. ही गोष्ट महत्वाची वाटते, म्हणून आम्ही छत्री वाटण्याचा कार्यक्रम ठेवत असतो. आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जेव्हा सकाळच्या वारीला बसत असतो मी, तेव्हा बऱ्याच समस्या जाणून घेत असतो. मला वाटतं त्यांच्या समस्या काही मात्र काहीच नसते. एकच समस्या असते, घरातल्या काही लोकांना जडपणा होत असलेली. बऱ्याच लोकांना असं वाटते की जेव्हा घरात ज्येष्ठ नागरिक असतो त्यांना असं वाटते की आम्ही त्यांच्यावर उपकार करतो, पण त्यांना ही जाण नसते की त्यांनी आपल्याला घडवून आपल्यावरती उपकार केलेले आहेत. आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, पण आज खऱ्या अर्थाने या छत्री वाटप कार्यक्रमाचा आमचा हेतू जो आहे तो आम्हाला या ज्येष्ठ नागरिकांकडून नेहमी मार्गदर्शन मिळावं. त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं शहराची खऱ्या अर्थाने समस्या जाणून घ्यायला मिळते. आज आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी अनेक पावसाळे उन्हाळे पाहिले. आपल्या लोकांकडे जे मार्गदर्शन आम्हाला मिळू शकतं ते इतर कोणाकडे मिळू शकत नाही. बऱ्याच वेळा आपण या काटेमारीची जळ विभाग ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक असू द्या, 100 फुटीचे नागरिक ज्येष्ठ नागरिक असू द्या, किंवा कुलशवाडी परिसरातले ज्येष्ठ नागरिक असू द्या,
हे समाजासाठी काही ना काही उपयोगी कामं करत असतात. या ठिकाणी मला ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंद गायकवाड पत्रकार सुद्धा आहे, मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण योग्य तो आम्हाला मार्गदर्शन करत जावा, जेणेकरून समाजामध्ये प्रबोधन करता येईल. कारण ज्येष्ठ नागरिकांकडे जे बळ आहे ते इतर लोकांकडे आता राहिलेलं नाही. या ठिकाणी मला वाटतं एवढंच बोलावंसं वाटतं की आपण आपल्या पेन्शन ज्या असतात त्या पेन्शन ज्येष्ठ नागरिकांच्या चालू आहेत, बस सेवा ज्या चालू आहेत, हलगर्जीपणा करू नका. माझ्या कार्यालयामध्ये आलं तरी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळेल. त्याचप्रमाणे आपल्याला शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजना अंतर्गत सुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. तो आपल्या हक्काचा आहे. आपल्याला आपले जे कार्य आपल्याला ज्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी आणलेले आहे, शिवसेना शाखा प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल, उपशहर प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, ज्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केले, घेऊन आले, त्या लोकांना आपण संपर्क करा, जेणेकरून आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे आपल्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या आरोग्यापासून आपल्याला शासनाच्या योजनापासून आधार देण्याचं काम जर कुठे होत असेल तर ती शिवसेना शाखा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आपण आमच्याकडे ज्या काही समस्या घेऊन याल त्याचं 100% निवारण करण्याचं काम शिवसेना शाखेतून होत असताना ते आम्ही करत आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्या या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी करावी. सकाळी किमान अर्धा तास तरी आपण आरोग्यासाठी फेरफटका मारावा, जेणेकरून आपण 85 असाल, 70 असाल, 75 असाल, 90 असाल तर आपल्याला आजच्या काळामध्ये 100 पार करता येईल. हे पॉसिबल आहे जर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली असेल. आणि मला तर तुम्हाला एक गोष्टीचं विनंती करतो की कोणत्याही प्रकारे कोणत्याही अडचणींचा अजिबात टेन्शन घेऊ नका. आपल्यासाठी 24 तास शिवसेना शाखा माझं कार्यालय सुद्धा खुले आहे. त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू, एवढंच या ठिकाणी नमूद करतो. आणि आपण एका मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आपला धन्यवाद देतो. जय हिंद. वर्गांनी आणि स्पेशली महिला कार्यकर्त्यांनी शांती बाळगायची आणि उजव्या साईडने मागे सर्व ज्येष्ठ नागरिक बसले त्याच्याकरता आपण कार्यक्रम ठेवला. त्यांना तुम्ही काही कार्यक्रम दिसू तसेच या कार्यक्रमाकरता विरोधकांनी फसवलं, दलितांना फसवलं, मागासवर्गीयांना फसवलं आणि सांगितलं संविधान बदली करणार. आपण सगळे शिकलेले आहात. आपण गुगलवरती सर्च करा आणि पहा काँग्रेसने 60 वर्षामध्ये 40 वेळा त्या संविधानामध्ये बदल केलेला आहे. 40 वेळा. पूर्ण बदल नाही तर त्याच्यातल्या काही विषय असतील त्या विषयाला जोड विषय देऊन 40 वेळा केलेला आहे. मग संविधानाची भीती त्या काँग्रेसलाच का आहे? तर त्यांनाच करायचं असेल बदली, म्हणून त्यांना ही भीती वाटत होती. बघा मी एक मागासवर्गीय आहे पण शिवसेनेशी का जोडलेलो आहे? मला शिवसेनेमध्ये 41 वर्ष झाली. मी 41 वर्षापासून शिवसेनेत का आहे? जर शिवसेना जातीभेद करत असती तर मी शिवसेनेत राहिलो असतो का? शिवसेनेचा पदाधिकारी झाला असतो का? आमच्या छायाताई वागणारे त्या देखील मागासवर्गीय आहे, शिवसेनेचा जिल्हा संघटक आहे, किती वर्षापासून काम करतायत, त्या नगरसेविका आहेत. मग का त्या लोकांनी शिवसेनेला सोडलं नाही? शिवसेनेच्या विरोधात तर का नाही काम करत? शिवसेना कधीही जात पात मानत नाही. पण या काँग्रेसने या वेळेला दलितांना फसवलं आणि ती मतं आपल्या पाड्यात पाडून घेतली. पण खोटं जास्त दिवस चालत नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महापालिकेमध्ये या विरोधकांना धडा शिकवला जाईल, त्याचं सगळं पितळ उघडं केलं जाईल. दुसरा विषय आहे मुस्लिमांचा. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. या चक्रीवादळाचा लाभ घ्या आणि आपल्या सगळ्यांनी आपण काळजी घ्या. मला इथे बोलवून माझा सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचे, शहर प्रमुख महेश गायकवाडांचे आभार व्यक्त करतो.
जय हिंद जय भारत. नाही आणि सर्व धर्मांना समून घेऊन काम कार्यकर्ते आहेत त्याचं आपण मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद साहेब. यापुढे आता आपला सर्वात महत्वाचा कार्यक्रम छत्री वाटपाचा कार्यक्रम होईल. मी इथे आलेल्यांना 10 वेळा सांगतो, हा कार्यक्रम तुमच्याकरता आहे. महेश गायकवाड यांनी कुठलाही कार्यक्रम जो आयोजित करतात त्या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक माणसाला सन्मान केला जातो. त्यांचा ज्या ज्या कार्यक्रमाला त्यांना प्रत्येक वस्तू दिली जाते. इथे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उभे आहेत, जागा छोटी आहे, त्यामुळे आपल्याला नियम थोडं पाळायचा आहे. कोणालाही धक्काबुक्की होणार नाही. मी आपल्याला वचन देतो, इथे आलेला माणूस बिना छत्रीने पुन्हा वापस जाणार नाही. त्याकरता कोणीही घाई गडबड करायची माझी विनंती आहे. इथे ज्येष्ठ नागरिक आहे, गरमीचं वातावरण आहे, गरम झालेलं आहे, त्यामुळे माणसाने जी बसलेली आहे त्यांनी जागेवर बसून राहायचंय. त्यांना आम्ही जागेवर छत्री देऊ, पण त्याच्या अगोदर जी ही माणसं उभी आहेत त्यांना आपण छत्री वाटप करून त्यांना पहिले बाहेर सोडलं जाईल. न उरलेल्या बसलेल्या नागरिकांना आपण छत्री वाटप करणार आहोत. माझी कृपया हात जोडून विनंती आहे, नागरिकांना कार्यकर्त्यांना कोणीही घाई गडबड करायची नाही. ओपन घ्या, ओपन असेल त्यांना भेटला. गर्दी करू नका, सर्वांना छत्री मिळेल. ओपन दिलेलं आहे.